सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक पेट्रोल पंपवर सध्या पेट्रोल मिळत नाही आहे. हे पेट्रोल मिळत नसल्याचे बोर्ड जे आहेत हे फलकलेले आहे. या ठिकाणी बघतोय की पेट्रोल डिझेल नाही आहे, बंद आहे असे बोर्ड फलकलेले आहेत. त्यामुळे काही ह्या पेट्रोल पंपावर जिल्ह्यातल्या शुकशुकाट पाहायला मिळते. वाहनधारकांची गर्दी इथे पाहायला मिळत नाही. एक संभ्रमावस्था आहे पेट्रोल आणि डिझेलबाबत. आपल्यासोबत इथले व्यवस्थापक आहेत. काय सांगाल, काय कारण आहे पेट्रोल डिझेल नाही याचं? नाही, कंपन्यांकडून पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध होतो आहे. आपल्याकडे सुद्धा काय झालं आहे, लोकांनी एकदम गर्दी केल्यामुळे साठा आपल्याकडे संपला आहे. काल संध्याकाळी आज गाडी भरली आहे. आपल्याकडे संध्याकाळी साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल. उद्यापासून आपली व्यवस्थित चालू होईल. काय कारण आहेत? तुम्हाला काय माहिती मिळते? कारण असा तुटवडा असा कधी पाहायला मिळत नव्हता. लोकांची पॅनिक होऊन लोकांची गर्दी पेट्रोल पंपावरती जास्त प्रमाणात होते. त्यामुळे जरा साठा हे तुटवड्याची हे होते. म्हणजे लोक बाटलीतून वगैरे नेण्याचा प्रयत्न वगैरे करतात. बाटलीतून आता पूर्णपणे बंद आहे. बाटलीतून पेट्रोल वगैरे डिझेल पूर्णपणे बंद आहे. बाटली आणि कॅनमधून. साधारण किती साठा तुमच्याकडे येतो आणि किती शिल्लक असतो? किती? आमच्याकडे 3 दिवसाचा साठा होता, पण लोकांनी जरा काल पॅनिक होऊन गर्दी केल्यामुळे जरा आपल्याकडे काल दुपारी संपलंय पेट्रोल. आज संपूर्ण दिवस नाही पेट्रोल? आज पेट्रोल नाही. आता उद्या येईल? असं रात्री येईल. लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे का? थोडं जरा लोक न्यूज वगैरे बघून जरा भीतीचं वातावरण आहे लोकांचं. इथले हे व्यावसायिक पेट्रोल व्यावसायिक दावा करतायत की लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. साठा संपेल किंवा पेट्रोल नसेल यामुळे लोक काय गर्दी करतायत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बऱ्याच पेट्रोल पंपावर असे फलक झळकलेले आहेत, पेट्रोल संपलेलं आहे, डिझेल संपलेलं आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी पेट्रोल नाही त्या ठिकाणी पेट्रोल मिळत नसल्यामुळे दुसऱ्या पेट्रोल पंपावर हे पेट्रोल आणि डिझेलसाठी गर्दी होताना पाहायला मिळते. भरत केसरकर, न्यूज 18 मराठी, सिंधुदुर्ग.